चला नेरूळ हिटर संघाचा आपण पाहिलं तर प्रवास या स्पर्धेतला संपुष्टात आला. त्यांना जिंकणं आवश्यक होतं. आता या दोन्ही सामने इथून पुढचे डू ऑर डाय आहेत. जिंकेल तो टॉप 8 मध्ये, हरेल तो मात्र परतीच्या प्रवासाला. गोलंदाजी मार्कोर ललित कदम, समोर असेल रोहित, नॉन स्ट्राईकला रमेश. आजच्या दिवसातली सेकंड लास्ट लढत इथे सुरू होते. पहिलाच बॉल टॅप केलाय मात्र येस, चेंडू जाईल सीमा रेषा पलीकडे. चौकार ललित कदमच्या बॅट मधनं आलाय चौकार. येस, रोहितच्या बॅट मधनं आलाय चौकार. रोहितच्या बॅट मधनं चौकार. ललितवर पहिल्याच चेंडूवर केले आक्रमण आणि आवश्यकता आहे आता मात्र रौद्ररूप धारण करावं लागेल. टॉस तुम्ही हारलाय, तुमच्या वाट्याला बॅटिंग आली आहे. एक चांगलं टार्गेट, चांगलं आव्हान भूमिपुत्र ब्लास्टर्स समोर सेट करण्याची नामी संधी तुमच्याकडे आहे. बघूया संधीचं सोनं केलं जाईल का. यावेळेस नो बॉल, पंचांचा इशारा. सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये एक धाव मिळेल. धावसंख्या पुढे सरकते 5 वर. पाऊण तासामध्ये 2 सामने कव्हर करायचे आहेत, कारण आता पॅकअपची मात्र घाई झाली आहे. कारण आमचे लाईव्हचा सेटअप कुठारीवरनं दाखल झालाय. किती किलोमीटरचं अंतर पार करून दूरवर आलेत, त्यांना देखील जायचंय. यावेळेस बॅटची आतली कडा घेतली. फॉलो थ्रू मध्ये ललित कदम जात आहेत, बॉलला अडवतायत. येते डॉट बॉल. 5 धावा धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळतील 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर. यावेळेस पुन्हा टॅप फटका सजवलाय, मात्र दिशा काय सांगते? दिशा सांगते येस, येस, सिंगल मिळेल फक्त. 3 बॉलच्या समाप्तीनंतर या सिंगलच्या मदतीने एकूण धावसंख्या बिनबाद 6 आपल्याला पाहायला मिळते. बघा काय टेलिकास्ट आहे फॉर्च्यून इव्हेंटचा, क्रिस्टल क्लिअर टेलिकास्ट. यावेळेस नो बॉलची घोषणा स्क्वेअर लेग पंचांच्या माध्यमातून. त्यावर टॅप फटका. नो +4, एकूण 5. धावसंख्या पुढे सरकते 11 वर. भरपूर महागडं षटक पाहायला मिळते, कारण आतापर्यंत या षटकाचे 3च चेंडू झालेले आहेत आणि अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. आणि इथे मात्र डू ऑर डाय सिच्युएशन मध्ये. चला प्रेक्षकांना विनंती आहे, हेडलाईट बंद करा. हेडलाईट बंद करा गाडीची प्लीज. यावेळेस फुल टॉस मध्ये कन्वर्ट केलंय. अजून एक दमदार स्ट्रोक. रोहित म्हात्रे ऑन अ फायर, सेट ऑन अ फायर. एकूण धावसंख्या 15. अजून एक डाऊन द ग्राउंड. मात्र इथे चांगलं नेत्रदीपक क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. यावेळेस मात्र कुलव टप्प्याचा बॉल होता. सॉफ्ट हँडेड ड्राईव्ह ललित कदमच्या विरुद्ध. लगातार 2 बॉल डॉट आलेत आणि पहिल्या षटकाची समाप्त झाली. एकूण धावसंख्या 15. तर त्याच दरम्यान भूमिपुत्र ब्लास्टर्स संघाचे संघ मालक अमय पाटील साहेब आणि कौस्तुभ पाटील साहेबांचं आगमन होतंय. मी दोन्ही मान्यवरांना विनंती करेल की आपण या आपल्या व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचे. सन्माननीय अमय पाटील साहेब आणि कौस्तुभ पाटील साहेब, भूमिपुत्र ब्लास्टर्स संघाचे संघ मालक. रुपेश च्या पहिल्याच बॉलवर बघा आक्रमण केले रमेश आचार्य. रमेश आचार्य आपण पाहिलं तर तरुण वयापासून क्रिकेट खेळतोय. नेरूळ गावच्या शाळेमध्ये ज्याचं शिक्षण झालंय आणि शालेय दिवसापासून क्रिकेटचं वेळ ज्याच्या बरोबर आहे असं रमेश आचार्य. येस, नो +1 21. आणि जर रुपेशने 2 विकेट्स काढल्या तर बाबा यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक रुपेश यांच्यासाठी. रमेश आचार्य, यंग डायनॅमिक एनर्जेटिक बॅट्समन. यावेळेस सेन्सिबल क्रिकेट. चेंडू चांगला होता, चांगल्या चेंडूला सन्मान. सॉफ्ट हँडेड ड्राईव्ह ऑन साइडला दिशा देत असताना चेंडू गेला डिक्लेअर झोन मध्ये. एकूण धावसंख्या पुढे सरकले 22 वर. रमेश आचार्य नाव गाजते आजच्या दिवसामध्ये. हर्षद सर, खूप चांगला खेळ त्यांनी या अगोदरच्या सामन्यामध्ये साकारलाय. यावेळेस पहा ब्रेक होता. हलक्या हाताने पुन्हा दिशा दिली आहे. पुन्हा ऑन साइडला चेंडू डिक्लेअर झोन मध्ये. आणि ड्राम टेनिस क्रिकेटची मजाच खूप वेगळी असते, निराळी असते.
ज्याच्यापासून प्रत्येक खेळाडूची सुरुवात होते. कोणताही खेळाडू सरळ ओव्हरआर्म क्रिकेटकडे वळत नाही. सुरुवात बालपणापासून बाळबोध, लहान मुलाचे पाय पाळण्यात दिसतात, लहान खेळाडूचे पाय हे मैदानावर दिसतात. आणि असे आपण क्रिकेट रसिक, क्रिकेटचे वेडे सर्व खेळाडू. यावेळेस त्या फटका सजवण्याचा प्रयत्न, सरळ हातामध्ये चेंडू जातोय, धावसंख्या पुढे सरकते. डॉट बॉल मात्र आलाय. 23 वर आहे 23 वर आहे धावसंख्या, बिनवाद 23. यावेळेस सरळ समोर बॉल बॅक ड्राईव्ह, रुपेश यांचं ताकदीचं क्षेत्ररक्षण, लगातार 2 बॉल डॉट. आणि आता मात्र या षटकातील शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. 1 बॉल टू गो. रमेश आचार्य आणि त्याच्या जोडीला रोहित म्हात्रे, ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ साकारते. यावेळेस फुलटॉस मध्ये कन्वर्ट केले, क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावर दस्तक दिलंय, हाताला स्पर्श करून रमेश आचार्यच्या बॅटमधनं NBPL ब्रँडेड चौकार. 2 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल 27-27. येस, त्याचबरोबर माजी नगरसेवक काशीनाथजी पवार साहेब, शिवसेना शहर प्रमुख, आणि त्याचबरोबर आपण जर पाहिलं शिवसाई वॉरियर्स संघाचे संघ मालक विजयजी माने साहेबांचं शुभागमन होतंय. मी काशीनाथजी पाटील साहेब आणि विजयजी माने साहेब, काशीनाथ पवार आणि त्या साहेब आणि त्याचबरोबर विजयजी माने साहेब, आपणास विनंती करेल आपण या व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचे. येस, काशीनाथजी पवार साहेब आणि त्याचबरोबर सन्माननीय विजयजी माने साहेब, आणि साहेबांचा संघ देखील आपण पाहिलं तर शिवसाई वॉरियर्स संघ ऑलरेडी टॉप 8 मध्ये गेलेला आहे. येस, अभिनंदन आहे त्यासाठी त्यांचं. अजय नवले त्या संघाचं नेतृत्व करतायत. लगातार 2 बॉल डॉट आलेत. यावेळेस शशांकने मात्र नेस्तनाभूत केले. जवळजवळ गुडलेन स्पॉटवर चेंडू पिचिंग झाल्यानंतर मधल्या एसटीचा वेध घेतोय आणि महत्वाची विकेट आहे, कारण रोहित मात्रे आयकॉन खेळाडू जाईल मैदानाच्या बाहेर. 2 बॉल डॉट बॉलचं प्रेशर इथे हँडल करू शकला नाहीये रोहित मात्रे, आणि त्यानंतर मात्र 3ऱ्या बॉलवर विकेट गेली आहे. प्रणव आता आलाय मात्र रमेश आचार्याची साथ देण्याचं. रमेश आचार्य जेवढी स्ट्राईक घेईल तेवढं मात्र चांगलं असेल RV24 स्ट्रायकर्स टीमच्या दृष्टिकोनातून, कारण चांगल्या फॉर्म मध्ये तो संघ मात्र आहे. यावेळेस लाईन भरपूर खराब आहेत. नितीनजी सुतार आम्हाला सांगताय येस, आउटसाइड द ऑफ स्टंप आहे. व्हाईट बॉल. एकूण धावसंख्या 28-28. यावेळेस चेंडूला सोडून दिलंय पूर्णपणे फलंदाजाने. चांगला निर्णय, कारण पंच सांगतायत येस, पुन्हा व्हाईट बॉल आलाय. धावसंख्या 29-29. चला स्पीडअप करायचंय मॅचला, अजूनही एक सामना खेळवायचा आहे. यावेळेस फुलटॉस मेजवानी होती, ती दोन्ही हाताने सरळ स्वीकारली आहे आणि मात्र बॉलला फेकून दिलंय, डिस्पॅच केलंय, डिपॉझिट केलंय इनटू द स्टँड फॉर द 4 रन्स. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय, अगदी आमच्या व्यासपीठाला मानवंदना. एकूण धावसंख्या 33-33. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. यावेळेस बॅटची आतली कडा घेतली आहे. बॉल गेलाय मात्र डिक्लेअर झोन मध्ये, आणि पृथ्वीराजजी शिंदे साहेबांचं देखील व्यासपीठावर आगमन होत आहे, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. यावेळेस मात्र पूर्णपणे बीट केलंय. येस, 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या 33. येस, पुढील सामन्याचा टॉस दिनकर साबळे स्मृती विपक्ष AP वॉरियर्स. दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण टॉस साठी तयार राहायचे. नेरुळ बॉक्स प्रीमियर लीग 2022 नयन रम्य सोहळा. इथे मात्र रमेश आचार्य, महत्वाची विकेट, बिग ब्लो फॉर RV24 स्ट्रायकर्स, आणि चांगला ब्रेक थ्रू मिळवून दिलाय पहिल्याच चेंडूवर रुपेशने.
दुसरं षटक हाताळलं होतं. थोडंस आपण पाहिलं तर महागडा ठरला होता. 12 धावा त्याने खर्च केल्या होत्या त्या षटकामध्ये आणि शेवटच्या षटकामध्ये जबाबदारी स्वीकारत असताना पहिल्याच चेंडूवर रमेश आचार्य सारख्या इनफॉर्म, इन रिदम, इन टच फलंदाजाला बाद केले. आता मात्र शेवटचे 5 बॉल शिल्लक आहेत. 33 धावा धाव फलकावर आहेत. न्यू बॅट्समन निखिल ऑन टू द स्ट्राईक. येस, रुपेशने जर अजून एक विकेट घेतली तर बाबा यांच्याकडनं 500 रुपये. येस, मागाशीच अनाऊन्स केलं होतं. 2 विकेट्स काढल्या एका ओव्हरमध्ये तर 500 रुपये रुपेश यांच्यासाठी अर्थात बाबा अर्थात अजिंक्य वाघ यांच्याकडून असतील. यावेळेस वाडी शॉर्कर थोडीशी गती कमी केली होती आणि मात्र फॉलो थ्रू मध्ये रुपेशने अडवलाय. एकही धाव खर्च नाही केली. 3 बॉल टाकलेत, 1 विकेट घेतली. धावसंख्या स्थिर, 2 गडी बाद, 33. यावेळेस लेग ब्रेक वेगवान पद्धतीने दिशा खूप वेगाने दिली आहे. मिळेल फक्त सिंगल. येस, रुपेशने जर आता उर्वरित 2 चेंडूवर विकेट घेतली तर सन्माननीय माजी नगरसेवक काशीनाथजी पवार साहेबांकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल रुपेश याच्यासाठी. अजूनही 2 बॉल शिल्लक आहे. धावसंख्या 34. यावेळेस अँगल खूप बनवला होता. खूप चांगला वेग देखील पाहायला मिळाला. त्याबरोबर व्हेरिएशन देखील पाहायला मिळालंय आणि बीट केलंय. 5 बॉल मध्ये फक्त 1च धाव खर्च केली आहे. आता मात्र शेवटचा 1 बॉल शिल्लक. शेवटच्या बॉलवर इथे मात्र मिसफिल्ड होते आणि बॉल सीमा पार फरार झालाय. चौकारासाठी एकूण धावसंख्या 38 आणि 39 धावसंख्येचं लक्ष भूमिपुत्र ब्लास्टर्स टीम समोर ठेवण्यात आलंय. आरव्ही स्ट्रायकर्स टीमच्या माध्यमातून आणि दिनकर साबळे स्मृती विपक्ष एपी वॉरियर्स. चला टॉस साठी आपण यायचंय. एकोणचाळीस धावसंख्येचं टार्गेट आहे. तर टॉस साठी यायचे दोन्ही टीमचे कॅप्टन. चला दिनकर सावळे स्मृती आणि एपी वॉरियर्स. तर मी विनंती करेल सन्माननीय विजयजी माने साहेब आणि काशीनाथ पवार साहेब आपणास की आपल्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस आपण करावा. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण यायचे. यस, आलेले आहेत. येस, खेळपट्टीवर मात्र टॉस होईल. काशीनाथजी पवार साहेब आणि त्याचबरोबर विजयजी माने साहेब. यानंतरची लढत मात्र आजच्या दिवसातली शेवटची असेल. 39चं टार्गेट आहे. 39. तर आपण पाहतोय टॉस इथे केला जातोय. संकेत मालुसरे एका बाजूला आपल्याला कॅप्टन पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर दिनकर साबळे स्मृती संघाचे देखील संगणक आपल्याला पाहायला मिळत आहेत. धीरज आहे त्या दुसऱ्या बाजूला. यस, धीरजने टॉस जिंकलाय. एपी वॉरियर्स संघाने टॉस जिंकलाय. यस, धीरज आपला निर्णय आमच्यापर्यंत लगेच कळवायचा आहे. चला फिल्डिंग लावून घ्या प्लीज. येस, बॉलिंग घेतली आहे एपी वॉरियर्स टीमने. यस, आपण स्क्रीनवर आमच्या पाहताय विजयजी माने साहेब त्याचबरोबर काशीनाथजी पवार साहेब आणि या स्पर्धेचे अर्थातच मुख्य सूत्रधार हर्षदजी मडवी सर. या चला सामना सुरू करायचा प्लीज. यानंतर अजून एक सामना खेळवायचा आहे, त्यामुळे वेळ खूप कमी आहे.
39 धावसंख्येचं लक्ष. येणारे चेंडू असतील 24. डू ऑर डाय मॅच आहे. जिंकणारा संघ टॉप 8 मध्ये जाईल आणि पराभूत संघाचा प्रवास या स्पर्धेमधला इथेच थांबेल. येस, सारसुळे गावचा सुपुत्र संदेश मेहर यांनी जर लगातार 3 चौकार जर ठोकले तर हर्षल मडवी यांच्याकडनं 500 रुपये आणि अमरदादांकडनं देखील 500 रुपये असतील. म्हणजे 1000 रुपयाचं कॅश प्राइज 3 चौकारांसाठी संदेश मेहर याला. आणि भावेश ऑन टू द बॉलिंग मार्क. समोर असेल फलंदाज प्रसाद. यस, गेल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच मिस्टर प्रसाद. आणि भावेश देखील ठरलाय. क्या बात आहे. सर्वोत्तम विरुद्ध सर्वोत्तम, बेस्ट वर्सेस बेस्ट. पहिलाच बॉल यावेळेस टॅप करण्याचा प्रयत्न. बॅटची कडा घेतली. चेंडू गेला डिक्लेअर झोन मध्ये. 1 धाव मिळाली आहे. धावसंख्येला झाली सुरुवात. आता येणारे चेंडू 23 बॉल मध्ये 38 करायचे. अजून 39चं टार्गेट. प्रति षटक 10ची सरासरी गाठायची तुम्हाला. 39 रन्स टू विन. येस, एक वेगळी शैली आपल्याला पाहायला मिळते प्रसाद यांची. येस, फॉर्च्यून इव्हेंट्स काय कॅप्चरिंग करते, काय टेलिकास्ट कॅप्चर करते. खूप चांगलं. यावेळेस मात्र डॉट बॉल येतोय. आणि भावेश साठी देखील कॅश प्राइज आहे. जर लगातार 3 विकेट घेतले तर 500 रुपये विजेंद्र म्हात्रे यांच्याकडनं. आणि 4 बॉल 1000 रुपये हॅट्रिक साठी. आणि लगातार 4 बॉल जरी डॉट काढले तरी 1000 रुपये. आणि येस, व्हाईट बॉलची घोषणा. येस, संदेश साठी देखील विघ्नेश मडवी यांच्याकडनं देखील 500 रुपये हॅट्रिक चौकारासाठी. धावसंख्या 2. येस, हॅट्रिकला 1000 रुपये झाले जातात संदेश साठी. अमर यांचे लगातार 3 चौकार. आणि लगातार 3 चौकार कोणत्याही फलंदाजाने जरी मारले, कसेही मारले, एका ओव्हरमध्ये 3, तर विजयजी माने साहेब आणि काशीनाथजी पवार साहेब यांच्याकडनं प्रत्येकी 500 रुपयाचं प्राइस. कसेही मारा, एका ओव्हरमध्ये 3 चौकार. नामी संधी आहे पारितोषिक पटकवण्याची. बघूया मात्र काय घडतंय क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावर. यावेळेस लाईन खराब आहे. लाईन भरपूर खराब आहे. व्हाईट बॉल येतोय. धावसंख्या पुढे सरकते. 5 वर 39चं टार्गेट आहे. इथून पुढे अजून 35 रनची आवश्यकता आहे. यावेळेस टॅप फटका. नेत्रदीपक मात्र क्षेत्ररक्षण. क्या बात आहे. खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आपल्याला. येस, ऍक्शन रिप्ले. ती थोडीशी इजा नक्कीच झाली आपल्याला पाहायला मिळते. येस, कॅप्चर देखील झालं नाहीये 24 फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून. एकदा झालाच पाहिजे मित्रांनो. कमिटमेंट तुमचं 100% योगदान. येस, राज तांडेल यांच्याकडनं देखील लगातार 3 चौकार जर संदेशने ठोकले तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. बघा, भरपूर टोटल प्राइस जवळजवळ 3-4 हजाराच्या पर्यंत झालंय संदेश मेहर साठी. आता ऑनलाईनचा जमाना आहे, काय करायचं. कॅश प्राइस जमा नाही करत कोणी. यस, बघा स्क्रीनवर तुम्हाला रमेश आचार्य पाहायला मिळतोय आपल्या, ज्यांनी एफर्ट्स केलं होतं. यंग डायनामिक डॅशिंग अष्टपैलू खेळाडू आहे.
यावेळेस पहा बॅटची स्लाइस एज घेतली होती, विकेट किपरला देखील बीट केले. एक धाव मिळाले. धावसंख्या पुढे सरकली आहे 6 वर 6 विदाउट लॉस. बघा पुन्हा स्क्रीनवर रमेश आचार्य तुम्हाला पाहायला मिळतोय आमच्या फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून. यावेळेस भरपूर बाहेर आहे, भरपूर बाहेर दिशा आहे, पिचिंग देखील भरपूर बाहेर आहे. 7 धावा धाव फरक. अशा जर अवांतर धावा तुम्ही देत राहिला, 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय, तर मात्र तुम्ही भूमिपुत्र ब्लास्टर्स टीमला एक ऍडव्हान्टेज देते लक्ष्याच्या जवळ जाण्यासाठी. चला स्पीडअप करायचं, जास्त वेळ घ्यायचं नाहीये. यावेळेस चांगला चेंडू होता, भरपूर मात्र टर्न पाहायला मिळालाय. गुडलँड स्पॉटवर पिचिंग झाल्यानंतर थोडासा खाली राहतोय, हाईट देखील थोडीशी कमी पाहायला मिळते आणि मात्र बीट केलंय पूर्णपणे फलंदाज प्रसादला आणि आलाय डॉट बॉल. आता मात्र शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. धावसंख्या स्थिर 7 बिनबाद. यावेळेस वाईट बॉलची घोषणा पंचाकडनं होते आणि हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल गोलंदाज भावेशला. धावसंख्या 8. संदेशवर पारितोषिक लावलंय, मात्र संदेशला स्ट्राईकच मिळाली नाही अजून. 5 वाईट टाकलेत गोलंदाज भावेशने. धावसंख्या 8 आहे बिनबाद. अजून एक वाईट आहे, 6वा वाईट बॉल या षटकातला. एकूण धावसंख्या 9. चला स्पीडअप करायचे आपल्याला, कमी वेळामध्ये सामना कव्हर करायचा. अजून एक सामना शिल्लक आहे. ऑलरेडी आपण पाहिलं तर 1 वाजून 8 मिनिटं झालेले आहेत. धावसंख्या 12. 1 गडी बाद. येस प्रणित कांबळे, सेक्टर 10 मधले अर्णोदय मध्ये राहणारा खेळाडू आणि अर्णोदय प्रीमियर लीग मध्ये खूप देखील याने देखील चांगली कामगिरी केली होती गत वर्षामध्ये. आणि यावेळेस हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, बाहेरची कडा घेतली, बॉल डिक्लेअर झोन मध्ये जातोय. 1 धाव मिळते. 13. सिंगल डबल्सने काय होणार नाही, आता चौकार येणं गरजेचं आहे. आता चेंडू आणि धावांमधलं अंतर वाढत चाललंय, ती तफावत वाढत चालली आहे. ती तफावत, तो डिस्टन्स कमी करावा लागेल, तरच आणि तरच सामन्यामध्ये तुम्ही टिकू शकाल. 39चं टार्गेट आहे तुमच्या समोर. 13 धावा. येस आता मात्र 15 बॉलमध्ये 26 रन्स करायचे. तर आमच्यापर्यंत होंडा गाडीची एक चावी आलेली आहे, जी मला व्यासपीठावर मिळाली आहे. तर ज्याची कोणाची असेल ओळख पटवून घेऊन जायची आहे.
येस, होंडा बाईकची ती चावी आहे. चला मॅचला स्पीडअप करायचंय. यावेळेस देखील काही बॅचची कडा घेतली आणि विकेट किपरच्या पायांच्या गॅप मधनं चेंडू गेला डिक्लेअर झोन मध्ये. 14 धावा धाव फलकावर आहे. प्रणीत आणि प्रसाद हा पी फॅक्टर मात्र विक्ट्री मिळवून देईल का आपल्या संघाला. यावेळेस थोडस धडपडलं इथे मात्र एक संधी आहे आणि मात्र येस विकेट डाऊन होते. प्रणीत महत्वाची विकेट गेली आहे. येस स्क्रीनवर आपण पाहत आहे. येस विघ्नेशजी मडवी यांना आणि त्यांच्या बाजूला विसावा घेत असलेले आमचे डीजे मास्टर. चेहरा दिसला नाहीये त्यांचा. चला जाऊया मैदानाच्या दिशेने. नवीन फलंदाज रुपेश. पहिलाच बॉल इथे भरपूर मोठा आवाजाने मात्र कानाला दिले तृप्तता. ती म्हणजे आर्विस 24 स्ट्रायकरच्या सर्व खेळाडूंच्या. धाव संख्या 14 वर स्थिर आहे आणि तिसरी विकेट डाऊन आहे. रुपेश महत्वाची विकेट आहे आणि ही विकेट गेल्यानंतर हर्षोल्लास, एक संजीवनी, एक उमेद, एक आत्मविश्वास दिसतोय आरबी 24 स्ट्रायकर्स टीमच्या सर्व खेळाडूंच्या चेहऱ्यावर. येस दिनकर साबळे स्मृती संघाचे संघमालक दीपकजी बोराडे साहेब येथे व्यासपीठावर उपस्थित झालेत. त्यांचा संघ पुढील सामन्यामध्ये खेळणार आहे. यानंतर अजून एक सामना शिल्लक आहे. आजच्या दिवसातला जो शेवटचा सामना असेल. चला स्पीडअप करा प्लीज. टीम मीटिंग थांबवा. न्यू बॅट्समन ललित कदम. धाव संख्या 14, 3 गडी बाद आणि 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 12 बॉल आता 25 करायचे. 12 बॉल 25. येस विकेट जर घेतली भावेशने तर 1000 रुपये, हॅट्रिक घेतली तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज विजेंद्रजी म्हात्रे यांच्याकडून. येस येस 3 चौकार मारले तर अजिंक्य वाघ यांच्याकडनं 500 रुपये. फलंदाज आपण पाहिलं तर प्रसाद साठी. 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये रन्स करायचे 25. पहिलाच बॉल लाईन मिस केली आहे, व्हाईट बॉल. आता 12-24. 15 धावा धाव फलकावर आहेत. 39 धाव संख्येचं टार्गेट. जिंकणारा संघ या स्पर्धेतलं आव्हान कायम ठेवतोय. उद्या टॉप 8 मध्ये, सुपर 8 मध्ये खेळतोय. पराभूत संघ परतीच्या प्रवासाला. 12 बॉल 24. प्रति षटक 12 ची सरासरी. यावेळेस मात्र खुलवा टप्प्याचा बॉल होता. बॅटचा फेस ओपन करून खेळायचं होतं ऍक्च्युली ऑफ साईडला, मात्र टायमिंग प्रॉपर जुळलं नाही. इथे तुमचं टायमिंग, टेम्परामेंट आणि शॉटला तुम्हाला करायचं इम्प्रोव्हाइज. या 3 गोष्टी जर तुम्ही साधल्या तर त्याचा रिझल्ट तुम्हाला सकारात्मक मिळेल, पॉझिटिव्ह मिळेल. मात्र ते होईल का? आता धाव संख्या 16. यावेळेस ओ हो ड्रीम डिलिव्हरी पाहायला मिळते. अगदी यष्ट्यांच्या बाजूने गेलाय चेंडू. डोक्यावर गेलेले हात बरंच काही सांगून जात आहेत. येस आता मात्र व्हाईट बॉल. धाव संख्या 17. या षटकाचा विचार केला तर आतापर्यंत 2च लीगल डिलिव्हरी झाल्यात. व्हाईट बॉल मात्र आलाय. धाव संख्या 18 वर जाऊन पोहोचले. 18.
चला स्पीड अप करायचंय. यावेळेस बाहेरची कडा घेतली आउटसाइड एज. सिंगल डबल्सने मात्र तितकंसं नुकसान होणार नाही RV24 स्ट्रायकर्स टीमचं. यस ओळख पटवून चावी घेऊन गेलेले आहेत गाडीची. 3 चेंडू आतापर्यंत झालेत. 9 बॉल 20 करायचेत. क्लीन बोल्ड झालेत. हर्ष उल्हासित आनंदाचं वातावरण, कारण महत्वाची विकेट डाऊन. ओपनिंगला आलेला प्रसाद मात्र निराश होऊन जाईल तंबूच्या आश्रयाला आणि सामन्याला मिळाली एक कलाटणी. सामन्यामध्ये आलाय ट्विस्ट, कारण मुख्याच्या क्षणी गेली विकेट. आता मात्र भयावही शांतता असेल ती म्हणजे भूमिपुत्र ब्लास्टर्स टीमच्या डगआउट मध्ये, कारण डॉट बॉल देखील आला त्याचबरोबर. आणि 6व्या क्रमांकावर बॅट्समन दाखल होईल शशांक. आठ बॉल आणि 8 बॉल मध्ये आता रन्स करायचे 20. आठ बॉल 20. शशांक ऑन स्ट्राइक. यावेळेस लेग ब्रेक टाकण्याचा प्रयत्न, दिशा खराब आहे भावेशची. धावसंख्या 1 ने पुढे सरकते 20. आता 8 बॉल मध्ये 19 करायचे. शक्य आहे. क्रिकेट इज अ गेम ऑफ फुल्ली अनसर्टनिटीज. काही होऊ शकतं. यावेळेस मात्र खूप चांगला फटका होता, मात्र चेंडू गेला डिक्लेअर झोन मध्ये. एकच धाव मिळेल, त्यापेक्षा जास्त काही नाहीये. आता 7 बॉल आणि 7 बॉल मध्ये रन्स करायच्यात 19. 18 करायचे. 7 बॉल 18 करायचे. शेवटचा बॉल या षटकातला. येस, फक्त सिंगल आली शेवटच्या बॉलवर. आता 6 बॉल मध्ये रन्स करायचे 17. 6 बॉल आणि 17 करायचे. 22 धावा धाव फलकावर. शेवटच्या बॉलवर जी सिंगल आली त्याच्या नंतर 4 गडी बाद. आणि जसा सामना संपेल लगेचच एपी वॉरियर्स संघ तुम्हाला मैदानामध्ये उतरायचंय. 1:20 होत आहेत आणि अजून एक सामना कव्हर करायचा आहे. त्यासाठी तुमच्याकडे फक्त 20 मिनिटांचा अवधी असेल, याची नोंद घ्या. यस, सिंगल आली. त्यानंतर आता 5 बॉल आणि 16 करायचेत. प्लस ललित यादव. यावेळेस दांडी गोल केली आहे, ती म्हणजे रोहित मात्रेने. आणि आता मात्र 4 बॉल आणि 4 बॉल मध्ये रन्स करायचे 16. म्हणजे कंपल्सरी 4 चौकारांची आवश्यकता. आणि न्यू बॅट्समन, न्यू कॅन्डिडेट आपल्याला पाहायला मिळेल. इथे मात्र डॉट बॉल. सिंगल आली या बॉलवर. यस, आता सामन्यामध्ये पूर्णपणे कंट्रोल RV24 स्ट्रायकर्स. यस, बाळ्या आहे स्ट्राईकला आणि इथे मात्र बाद होतोय तो. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 2 बॉल्स टू गो. सामन्यामध्ये आता औपचारिकता शिल्लक आहे आणि शुभम पाटील आलेत. शेवटची विकेट आहे. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. 14 रन करायचे तिथून पुढे. ओ क्या बात आहे. पहिल्यांदाच फलंदाजी आले वाटेला या स्पर्धेमध्ये आणि पहिल्याच बॉलवर चौकार. येस, वाईड प्लस 1, 2 धावा.
आता 1 बॉल 8 करायचेत. यस, एखादा दुसरा नो बॉल आणि त्यावर जर चौकार आला, येस चौकार तर आलाय, मात्र सामना जिंकलाय आरव्ही 24 स्ट्रायकर्स टीमने आणि त्यांनी प्रवेश केलाय टॉप 8 मध्ये. चला एपी वॉरियर्स लगेच मैदानामध्ये उतरा. यस, मॅन ऑफ द मॅच रोहित आपण यायचे लगेच. रोहित म्हात्रे अष्टपैलू कामगिरी.